नमस्कार. तर मी आत्ता आहे रिसॉर्टवरती आणि एक प्रॉब्लेम असा झाला आहे की ही जी 5,000 लिटरची टाकी आहे ही बसवली होती आम्ही. आणि काय झालं तुम्हाला सांगतो. आणि जसजशी टाकी भरायला सुरुवात केली टाकी अशी भरत आली वरती आणि भरल्यानंतर काय आलं असेल तर इकडले जे 2 पाय आहे हे थोडेसे खाली गेल्यात, पण इकडले हे जे पाय आहे ना हे पूर्ण डायरेक्ट जमिनीमध्ये गेल्यात. आणि बघू शकताय याच्यामुळे ही टाकी आहे ना पूर्ण लोड आल्यामुळं डायरेक्ट खाली गेलेली आहे आणि आता ही टाकी पूर्ण अशी वाकडी झालेली आहे एका साईडला. तर मित्रांनो काय चुकलं तर याच्या खाली RCC करायला पाहिजे होतं, परंतु आम्ही काही केलं नाही. परंतु आम्ही न करण्यामागचं कारण काय तर ह्याच्या खाली आम्ही एकदम मोठ्या अशा प्लेट टाकल्यात, अशा चौकोनी प्लेट टाकल्यात एक एक 1 फूट बाय 1 फुटाच्या. आम्हाला असं वाटलं की ते खचणार नाही, परंतु ते खचलेलं आहे. तर हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता आम्ही ही टाकी आता पूर्ण काढणार आहे. रात्रीतून टाकी खाली गेली त्यामुळे काय आलं इथं जो हा जो भाग आहे ना हा पूर्ण बेंड झाला, त्यामुळे आम्ही आता इथून आता कापून टाकले. कापून आता ही टाकी आता खाली उतरून घेणार आहे. तर तुम्हाला काय वाटतंय काय केलं पाहिजे होतं त्यामुळे ही टाकी अजून खचली नसते, किंवा आता काय करायला पाहिजे नक्की सांगा.